नमस्कार, स्वागत आहे सोनालीज रेसिपी मराठीमध्ये। उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, घरी मुलं आहेत, दिवसभर घरी असतात। संध्याकाळी त्यांना काहीतरी वेगळं आणि चमचमीत खायचं असते। रोज रोज काय मार्केटमधलं किंवा बाहेरचं खाऊ घालायचं। मी विचार केला असा काही एक पदार्थ बनवेल जे आठवडाभर व्हेरायटीज म्हणून मी देऊ शकते आणि ते आवडीने सुद्धा ते खाणार। त्याकरता मी मार्केटमध्ये गेली आणि हिरवंगार असं भाजीपाला मी घेऊन आली आणि त्यापासून बनवली मी पाणीपुरी। एकाच दिवशी पाणीपुरीचं प्रिपरेशन कराल तर त्रास होते, त्यामुळे मी काय केलं, आदल्या दिवशी चटणी करून फ्रीजमध्ये ठेवली, दुसऱ्या दिवशी पुऱ्या केल्या, घरच्या घरी हेल्दी पुऱ्या, आणि मग हा पाणीपुरीचा घाट केला। याच प्रिपरेशनपासून दुसऱ्या दिवशी तुम्ही शेवपुरी, भेळपुरी, असं पापडी चाट असे पदार्थ तयार करून आठवडा सहज मजेत जाईल। तर मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले। नेहमीच एक वाक्य म्हणते, माझ्या रेसिपी साध्या, सोप्या, सरळ आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या असतात। तर आज बघा, ही रेसिपी सुद्धा तशीच आहे। पाणीपुरीचं पाणी बनवणं, चटण्या बनवणं सहज शक्य असते सर्वांना, पण प्रश्न असतो पुरींचा। पण माझ्या पुऱ्या बघा टम्म आणि ऑइल फ्री झालेल्या आणि क्रिस्पी कडक सुद्धा आहे। याकरता व्हिडिओत दिलेल्या टिप्स ऐका लक्षपूर्वक आणि तंतोतंत फॉलो करा। तुमच्या पण पुऱ्या अशाच नक्की टम्म आणि ऑइल फ्री होणार। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 कप पुदिना घेऊन घेतलेला आहे, 1 कप कोथिंबीर घेतली आहे, त्यात मी 1 इंच अद्रकचे तुकडा, 3 कळ्या लसूण, आवडीनुसार मिरची मी छोट्या छोट्या 3 टाकल्या आहे, तुम्ही याला कमी जास्त करू शकता, थोडंसं जिरं, आणि बघा कैरीचं सीजन आहे त्यामुळे मी यात आंबटसाठी कच्ची कैरी घालत आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाहीतर यात आपण 1 अख्खा लिंबू सुद्धा घालू शकतो। कच्ची कैरीची पाणीपुरी ही खूप छान वाटते, आमच्या घरी खूप आवडते, त्यामुळे मी काय करते, वर्षभरासाठी ही सुद्धा मी स्पेशली पाणीपुरीच्या पाणी करता मी कैरी स्टोर करते। ती कशी करते तुम्हाला पाहायचं असेल तर मला नक्कीच कळवा, कमेंट्स करून मी तुम्हाला दाखवेल। वर्षभर जशाच्या तशी ती स्टोर होते। बघा मी मीठ घातलं आहे, आता यात घालत आहे मी 1 भरून चम्मच चाट मसाला, पाव चम्मच काळं मीठ। सर्वप्रथम आपण मिक्सरला असंच लावून घेऊ, नंतर यात पाणी घालून मिक्सरवरून काढून घेऊ। मी मिक्सरला लावून घेतलेली आहे, बघा पाणी घालून सुद्धा लावून आणलेली आहे। अशी चटणी आपली ही तयार झालेली आहे, काही पेस्ट झाली नाही आहे। मी एकदा पुन्हा याला फाईन पेस्ट करून घेते, एकदम बारीक पेस्ट करून घेते। बघा आता मस्त बारीक झालेली आहे। आहा, मिक्सरचं झाकण उघडताच सुगंध बघा किती छान। अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता आपण पुढची तयारी बघूया। कुणाला वाटाण्याचा रगडा आवडतात तर कुणाला आलू चना आवडतात। आमच्याकडे आलू चना खूप लाईक करतात, त्यामुळे मी थोडेसे चणे, काळे चणे पाण्यात भिजवून घेतलेले आहे, आणि आलू हे दोन्ही कुकरचे डबे मी कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या याला करून घेणार आहे। 100 ग्राम चिंच घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित मी धुवून घेते। मार्केटमधून आणल्यानंतर याला 1-2दा व्यवस्थित धुवून घ्या। आणि मी 100 ग्राम चिंच घेतली, 100 ग्राम गूळ घेत आहे, गूळ याच्यात फोडून घेत आहे, तसाही तो शिजून जाईल व्यवस्थितपणे। आणि आता कुकरला आपण याच्यात 2 शिट्ट्या करून घेऊ। याचं पॅनचं झाकण लावून याला 2 शिट्ट्या आपण करून घेऊ। कुकरला 2 शिट्ट्या करून घेतला आणि कुकर थंड झाला की त्याला आपण चिंचेला काढून घेऊन एका वाट्यामध्ये किंवा भांड्यात टाकून त्याला असं हाताने कुस करून घेऊ। वाटलं तर तुम्ही मिक्सरवरती हलकंसं असं फिरवू शकता। मी हातानेच असं कुस करून याचा सगळा गर मी गाळून घेत आहे, आणि एक नीटची गाळणी घेऊन मी त्याच्यावरती गाळून घेत आहे। गाळल्यामुळे काय होईल, सर्व जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहे ते वरती राहून जाईल आणि व्यवस्थित असा गर खाली पाणी निघून जाईल। बघा मस्तपैकी निघालेलं आहे। हे पाणी मी या गंजात काढून घेत आहे। चवीपुरते मीठ, पाव चमचा तिखट, पाव चमचालाही कमी, अर्धा चम्मच चाट मसाला,
पाव चमच काळं मीठ, पाव चमच धने जिरं पावडर. याला व्यवस्थित ढवळून घेऊ आपण आणि याला 5 मिनटं गॅसवर उकळून घेऊ. गॅसवरती असं आपण 5 मिनटं याला व्यवस्थित ढवळत राहून उकळून घेऊ. मग याला गॅस बंद करून थंड करून घेऊ. त्या पाणीपुरीचा महत्त्वाचा घटक म्हणजे पुरी. त्याची आपण तयारी करू. आपण घेतला आहे हा बारीक रवा, 3 वाटी बारीक रवा. या वाटीने बघा मी 3 वाटी रवा घेतला आहे. याच वाटीने अर्धा वाटी कणिक आणि अर्धा वाटी मैदा असं याच्यात मिक्स करून घेऊ आपण. अर्धी वाटी कणिक, अर्धी वाटी हा मैदा घेतला आहे. या सर्वांना आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ. रवा, मैदा, कणिक हे एकत्र झाली पाहिजे व्यवस्थितपणे. आता याला काय करायचं, याच्यात मीठ नाही टाकायचं, तेल नाही, काहीही नाही, असंच याला भिजवायचं आहे. भिजवताना एकदम घट्ट भिजवायचं, कारण की पुरी कणिक जर नरम झाली ही भिजवण्याची तर मग काय होईल, पुरी पण नरम होईल आणि ऑइली बनेल. त्यामुळे भिजवताना ही दक्षता घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला जसं पाहिजे तसा हा डो तयार झाला आहे बघा. असं आपल्याला घट्ट डो पाहिजे आहे आणि हा रवा थोड्या वेळाने फुगणार तर आणखी डो असा आपला घट्ट होणार आहे. पण एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्याची आहे, याला खूप म्हणजे खूप चोळायचं आहे. चोळणं मला एका हाताने शक्य नाही, त्यामुळे बघून 2 हाताचा वापर करून मी असं व्यवस्थित याला मळून घेत आहे बघा. हा झाला आपला डो तयार. झाकून याला आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊ. बघा हा अर्धा तास झाला आहे. अर्धा तासपेक्षा थोडा जास्तच झाला. किती मस्त रवा असा फुगलेला आहे. आत्ताही रवा असा व्यवस्थित कडक आहे. आता याला काय करायचं, आपण याला पोळपाटावर घ्यायचं आणि व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं. थोडंसं हाताला आपण तेल लावून घेऊ. थोडंसं मी हाताला असं तेल लावलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण 2 हातांनी जोर लावून पीठ बघा किती गुळगुळीत व्यवस्थित पीठ झालं आहे. लक्षात पण नाही येत की हे रव्याचं पीठ आहे. डो इतका व्यवस्थित खूप मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं हे प्रोसेस आपल्याला करायची आहे. हा एवढा डो आपल्याला करायला त्रास होत असेल तर आपण याची असा तुकडा करून छोट्या डोला सुद्धा असं करू शकतो. म्हणजे ताकद जास्त लागेल याच्यावरती, कमी याच्यावरती. हीच एक मेन प्रोसेस आहे. या डोला खूप असं करून घ्यायचं आहे. संपूर्ण पीठ मळून झाल्यानंतर मी त्यातला एक गोळा घेत आहे आणि याला मी लाटून घेणार आहे. याला तेल लावून लाटू नका, तर याला मैदा लावून आपण लाटू शकतो. आणि पोळी अशी लाटायची की ती चपातीपेक्षा थोडीशी पातळ असली पाहिजे आणि भरपूर अशी लाटून घ्या. लाटता लाटता ही पोळी इतकी ताणली गेलेली आहे आणि पोळी जाडच आहे, पोळपाट संपलेला आहे. त्यामुळे मी काय करत आहे की एक ताट घेऊन ताटावरती ही पोळी टाकून घेईल आणि मग मी याला लाटून घेईल, जेणेकरून मला हवी तेवढी पोळी अशी पातळ करता येईल. काठाकाठाने लाटायची आहे आणि सर्वत्र सारखी लाटायची आहे. लाटताना दक्षता घ्या की तुमची पोळी फोल्ड नाही झाली पाहिजे, जशी मुळते. आणि मग आता मी हे बघा इथे दाखवत आहे मी त्याप्रमाणे तिथली पुरी तुम्ही काढाल तरी ती फुगत नाही. हरकत नाही, आपण पापडीचा त्याचा वापर करू शकतो. एक छोटी मी धारदार वाटी घेतलेली आहे, डब्बी घेतलेली आहे. डब्बीच्या याच्याने मी अशी पोळी कापून घेत आहे. पुऱ्याचे आकार बघा, याची थिकनेस मी दाखवत आहे तुम्हाला. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या कापून घेत आहे. याच्यातलं जे उरलेलं कणिक आहे ती काढून गोळ्यात मिक्स करून पुन्हा एक नवीन पोळी लाटायला घेतलेली आहे. पातळ अशी पोळी मी लाटून ताटावरती पुन्हा कटिंग करून पुऱ्या करून घेत आहे.
जेव्हा आपण या सर्व पुऱ्या काढतो ना, तेव्हा एका ताटात आपल्याला सुती कापड ओलं करून घट्ट पिळून घ्यायचं आहे. ते ताटात ठेवून त्याच्यावरती या पुऱ्या आपल्याला अशा सेट करायच्या आहे. त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा एक सुती कापड ओलं करून घट्ट पिळून असं झाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मग पुऱ्या यावरती ठेवून घ्यायच्या. मी पुऱ्या करायला घेतलं तेव्हाच मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवून घेतलं. जेव्हा आपण पुरी टाकतो तेव्हा तेल गरम पाहिजे आणि गॅस हा मोठा पाहिजे. एक एक पुरी घालायची आणि त्याच्यावरती तेल असं टाकायचं. झाऱ्याने असं टाकत जायचं. बघा पुरी कशी टम्म फुगते. एक पुरी टाकायचा हा नियम अगदी फॉलो करा तुम्ही, तेव्हाच तुमच्या पुऱ्या छान तळल्या जाईल. बघा जवळून दाखवते मी. एकदम पुऱ्या अशा व्यवस्थित फुगल्या आहे आणि ऑइल फ्री झालेल्या आहे. याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ. त्या मोठ्या झाऱ्यात मी या पुऱ्या काढून घेत आहे. बघा किती छान रंग आलेला आहे. आता दुसरा टर्न, दुसरा राऊंड बघा. याच पद्धतीने मी थोडं फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे. कढईत इतकं तेल कमी असूनही पुऱ्या बघा किती छान अशा टम्म फुगत आहे. तर हीच पद्धत आहे. एका वेळी एक पुरी टाकायची आणि त्याच्यावरती तेल सरकवायचं. पुरी अशी टम्म फुगून येते आणि टेम्परेचरकडे लक्ष द्यायचं. टेम्परेचर तेलाचं बिलकुल डाऊन झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊ. सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो कराल तर नक्कीच तुमच्या पुऱ्या सुद्धा अशाच टम्म फुगणार. किती मस्त असे टम्म पाणीपुरी तयार झालेली आहे. एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा. यावरून तुम्हाला कळतच असेल की किती सुंदर अशी पाणीपुरी झालेली आहे. आता आपल्याला हिरवं पाणी, आंबट पाणी करण्यासाठी मी जी ही चटणी बनवलेली होती, आता त्याचं आपण पाणी तयार करून घेऊ. मी याच्यात 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. असं आपण याच्यात चटणी मिसळून चव बघून घेऊ. कमी जास्त आपण करू शकतो. बर्फ घालून घेत आहे. गार पाणी खूप छान वाटते. यात ही ग्रीन चटणी जी आहे, हिरवी चटणी, ही मिसळून घेऊ आणि थोडंसं आपण याची चव बघून घेऊ. कमी जास्त झालं तर आपण याला पुन्हा चटणी ॲड करून, जे कमी असेल ते ॲड करून याला सुधरवू शकतो. आता हे बाजूला करून घेऊ आपण. थोडंसं मीठ वरून लागेल. थोडंसं वरून मी मीठ घालत आहे. पाणीपुरीमध्ये भरण्यासाठी मी हे 4 बटाटे घेतले आहेत. याला मी मॅश करून घेते आणि मी हे चणे दाखवल्याप्रमाणे मीठ घालून उकळून घेतले आहे. याच्यात भरपूर असे चणे घालत आहे. यात बघा किती मस्त बारीक असा माझ्या एक्सपर्ट मुलीने कापला आहे कांदा. हा बारीक कांदा यात घालत आहे. मी सुद्धा इतका बारीक कापू शकत नाही. थोडंसं मीठ, काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला, हे सर्व घालून आपण याला एकजीव करून घेऊ. अशा प्रकारे हे मिक्स करून झालं की याला सुद्धा आपण बाजूला करून ठेवून देऊ. अशा प्रकारे आपली पाणीपुरीची सर्व तयारी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून कळवा. आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ही सर्व तयारी बघता आलं ना तोंडाला पाणी. तसंच माझ्या मुलीच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर मी लगेच एक पुरी तिला बनवून टेस्टसाठी देत आहे. पुरी फोडली, त्याच्यात मसाला घातला, गोड पाणी, तिखट पाणी आणि ती पुरी तिला खायला अशी दिलेली आहे. मस्त पुरीचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल. अशा पद्धतीने क्रिस्पी, करारी, टेस्टी, चटपटी पाणीपुरी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलचा एकच उद्देश असतो, घरगुती साहित्यात पदार्थ तयार करणे, जो मी नेहमीच करत असते. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही पण अशी पाणीपुरी करून मुलांना खुश करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.